संजय डाफ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपले प्रतिनिधी थेट दिल्लीतून. संजय, दिल्लीतल्या पक्ष नेतृत्वाच्या काय हालचाली सुरू आहेत ते तर सांगशीलच, मात्र आता ज्या ताज्या घडामोडी घडत आहेत त्यावरून असं वाटतंय की भाजप आता त्वरित कोणताही वेळ महाविकास आघाडीला न देता काही निर्णय घेणं अपेक्षित आहे. कारण ज्या पद्धतीनं अजित पवारांनी बंड केलं होतं आणि ते पुढे शमलं होतं, काही वेळ दिला गेला होता, त्यामुळे हालचाली करता आल्या होत्या, ती चूक पुन्हा होऊ नये याची दक्षता आता भाजप घेत आहे. नक्कीच खरं आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल जे आहे ते फुंकून टाकलं जात आहे आणि त्याच अनुषंगानं सगळे शिंदे समर्थक आमदार जे आहेत ते तातडीनं काल सुरतवरून गुवाहाटीला शिफ्ट केले. आणि दुसरी म्हणजे आता महत्त्वाची बातमी अशी आहे की राज्यपालांना कोरोनाची लागण झालेली आहे, त्यामुळे गोव्याच्या राज्यपालांकडे महाराष्ट्रात 4 देण्याची शक्यता आहे. आणि जर असं झालं तर शिंदे समर्थक आमदार जे आहेत ते महाराष्ट्रात न येता थेट गोव्यामध्ये जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे. कारण गोव्यामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे, गुवाहाटीमध्ये भाजप सरकार आहे, त्यामुळे महाराष्ट्रात येऊन अडचणी निर्माण होऊ शकतात. गोव्यात जर गेले तर या अडचणी ज्या आहेत त्या येणार नाही, कारण गोव्यामध्ये भाजपचे सरकार आहे, त्यामुळे भाजप त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतात आणि सत्ता स्थापन करण्यासंदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या इझिली ज्या आहेत त्या होऊ शकतात. आणि त्यामुळं हे सगळं जे आहे ते आता प्लॅनिंग सुरू आहे. फार वेळ घालवण्यात अर्थ नाही, कारण त्यांना माहिती आहे की महाविकास आघाडी विशेषतः शिवसेना जी आहे ते आता या सगळ्या कशा प्रकारे हे बंड शमवता येईल या अनुषंगाने प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या आमदारांची मनं वळण्याच्या आधी आपण सत्ता स्थापनेचा दावा केला पाहिजे. ज्या प्रकारच्या हालचाली ज्या सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे आता राज्यपाल कोरोना झाले असल्यामुळे हा सत्ता स्थापनेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि म्हणूनच गोव्याच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा 4 दिला तर महाराष्ट्रात येण्याची गरज नाही. हे सगळे आमदार जे आहेत ते गोव्यात पोहोचतील आणि त्या ठिकाणी भाजपचं पाठबळ जे आहे ते त्यांना मिळणार आहे. कारण आपण पाहिलं की सुरत आणि गुवाहाटीमध्ये भाजपच्या स्थानिक आमदार असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांनी या सगळ्या शिंदे समर्थकांची व्यवस्था केली होती, त्यांची सुरक्षा असेल किंवा सगळी व्यवस्था त्यांनी. अगदी संजय, मी पुन्हा तुझ्याकडे येतो, तू थोडंसं तुला थांबवतो. एक ताजी अपडेट आली आणि त्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. जयंत पाटील आणि वळसे पाटील आता सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात सिल्वर ओकवर एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. अजित पवार सुद्धा काही वेळात सिल्वर ओक इथं पोहोचणार आहेत. शरद पवारांच्या निवासस्थानी आता राष्ट्रवादीची खलबतं सुरू झालेली आहे. एकीकडे शिवसेनेत मोठं बंड आकाराला येत असताना नेमकी रणनीती काय असावी यावर आता महाविकास आघाडीत सुद्धा खल सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात संजय डाफकडे. संजय, एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे शरद पवारांच्या निवासस्थानी खलबतं आता सुरू होत आहेत. काही नेते पोहोचलेले आहेत. अजित पवार काही वेळातच पोहोचतील. आपण ज्या वेळेला सत्ता स्थापन होत होती महाविकास आघाडीची त्यावेळेला पाहिलं होतं की शरद पवारांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. आताच्या या सगळ्या घडामोडीमध्ये शरद पवार तसे म्हटले तर सक्रिय नाही आहेत. काल एक पत्रकार परिषद वगळता पवारांनी यावर भाष्य सुद्धा केलेलं नाही आहे. आता राष्ट्रवादीची नेमकी रणनीती काय असू शकते? खरं महत्त्वाचा विषय आहे, कारण जर सरकार पडलं तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना फटका बसणार आहे. आणि महाविकास आघाडी स्थापनेसाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या पुढाकारानं हे महाविकास आघाडी सरकार जे आहे ते स्थापन झालं होतं. त्यामुळे आता शरद पवारांनी पुढाकार घ्यावा, त्यांनी सूत्र आपल्या हाती घ्यावी आणि हे सगळं बंड क्षमता येईल का किंवा त्यातनं काय पर्याय आहेत हे शोधण्याचं काम जे आहे ते आता विशेषतः राष्ट्रवादीकडनं सुरू झालेलं आहे. शरद पवारांनी सूत्र आपल्या हाती घेतली ती सध्याची माहिती आहे आणि यातून कसं बाहेर पडता येईल, सरकार कसं टिकेल, सरकार पडणार नाही या अनुषंगानं शरद पवार अनुभवी आहेत. शरद पवार त्यांना संजय एक 2-2 मिनिटं तुला थांबवतो. आपण ही दृश्य पाहतोय. कमलनाथ काँग्रेसचे प्रभारी कमलनाथ आलेले आहेत आणि अगदी माधव तुझ्याकडेच येतो. कमलनाथ आता दाखल झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की आता महाविकास आघाडीतल्या हालचालींना वेग आलेला आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ आले आहेत, काय सांगशील? विनोद, मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्यानंतर आता कमलनाथ निघालेले आहेत, कारण महाविकास आघाडीची एक महत्वाची बैठक दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आणि त्या बैठकीला स्वतः कमलनाथ आहेत. कारण राज्यातली जी अस्थिर स्थिती निर्माण झालेली आहे त्या अस्थिर स्थितीवर काय नेमकं करायचं या संदर्भातली खलबतं आता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत होणार आहेत. आता तू जसं सांगितलं होतास, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता त्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करत आहेत. त्याचबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर काँग्रेस आणि त्याबरोबर शिवसेनेचे नेते असे एकत्रितरित्या ही चर्चा केली जाणार आहे आणि त्यासाठीच्या हालचाली आता जोरात सुरू झालेत. आपण बघितलं की काही वेळापूर्वी म्हणजे आत्ताच कमलनाथ हे काँग्रेसचे नेते मोठे नेते आहेत, त्यांनी या सगळ्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे, महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे आहे, ती आता पोहोचलेत. कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून जी काही महत्वाचे मुद्दे होते ते कमलनाथ यांच्यापर्यंत पोहोचायचे, कमलनाथ हे निर्णय घ्यायचे. आता कमलनाथ काय निर्णय घेतात
आहात की या चर्चेमध्ये सहभागी होत असताना नेमकं या महाविकास आघाडी सरकारची पुढची दिशा काय आहे यावर चर्चा करण्यासाठी ते गेलेले आहेत। आता या क्षणाला महाराष्ट्रामध्ये जे काही एक एक हादरे येत आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता थोड्याच वेळात महाविकास आघाडीची बैठक होत आहे, त्यासाठी देशातले सगळ्यात महत्वाचे नेते, काँग्रेसचे नेते आता बैठकीकडे रवाना झालेले आहेत। अगदी माधव, कमलनाथ यांना स्वतःचं सरकार मध्य प्रदेशात खरं तर वाचवता आलं नव्हतं, आता ते महाविकास आघाडीचं सरकार वाचवण्यासाठी महाराष्ट्रात दाखल झालेले आहेत। त्यामुळे काय ते नेमका चमत्कार करतात ते पाहणं गरजेचं असेल, कारण मध्य प्रदेशात जो चमत्कार साकार करता आला नव्हता त्यांना तो कदाचित इथे साकार करता येऊ शकतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान आत्ताच्या ज्या काही घडामोडी घडतायत त्या सगळ्या पाहता आता महाविकास आघाडीत नेमक्या काय हालचाली सुरू आहेत ते आपण पाहतोय की काँग्रेसची एकीकडे बैठक आता काही वेळातच पार पडेल, राष्ट्रवादीची बैठक पार पडते आणि 12च्या सुमारास कदाचित महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडेल। या सगळ्यानंतर महाविकास आघाडीतर्फे काय हालचाल केली जाण्याची शक्यता आहे माधव? विनोद, आता हे बंड शमवणं शक्य होत नाही याचं जवळपास निश्चित झालंय आणि त्यामुळे यातला दुसरा पर्याय काय, दुसरा मार्ग काय आहे याची चाचपणी नक्कीच महाविकास आघाडीच्या वतीनं केली जाऊ शकते। आता राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे, त्याचबरोबर शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना आता वर्षावर बोलवण्यासाठी सांगितलेलं आहे, वर्षावर बोलवण्यात आलेला आहे। एक एक आमदार ज्या हॉटेल्समध्ये वरळीला राहिले होते ते सगळे हळूहळू आता वर्षाकडे निघतायत। सुरुवातीला शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर ते एकत्रित बैठक घेतील। त्या बैठकीमध्ये एकूण जी संख्या आहे, एकूण जे बलाबल आहे त्या बलाबलाचं चेक केल्यानंतर नेमका आकडा किती होतो आणि हे आकडा झाल्यानंतर आपल्याला सरकार स्थापन म्हणजे सरकार स्थिर ठेवता येतं का, आणि जर स्थिर ठेवता येत असेल तर जे बंडखोर आमदार आहेत त्यापैकी किती जणांची मनधरणी करता येऊ शकते, मग त्यामध्ये शिवसेनेचे नेते कशा पद्धतीने रोल पार पाडू शकतात याची चाचपणी सुद्धा होऊ शकते। आणि म्हणून ही सगळ्यात महत्वाची बैठक आहे, कारण आता पडझड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही पडझड होत असताना सगळेजण प्रयत्न करतायत, कारण गेल्या 2.5 वर्षांपासूनची सत्ता ज्यावेळेस उपभोगत आहेत त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत कधीच येऊ शकत नव्हते अशी स्थिती 2019च्या निकालानंतर झाली होती। मात्र त्यांना लॉटरी लागली, सरकार शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करता आलं, सरकार स्थापन करता आलं, मात्र ते डोळ्यासमोर जाते कारण ते शिवसेनेमुळे मिळालं होतं आणि त्या शिवसेनेमुळेच आता ते गमावण्याची वेळ आली आहे। अशा स्थितीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला नेमकं काय करायचंय याचेही मनसुबे, याचेही विचार आता हे नेते करतायत आणि त्यामुळेच ही बैठक सुरू आहे। ह्या प्रत्येक पक्षाची एक एक स्वतःची बैठक माधव, तुला काही वेळासाठी थांबवतो, काही तांत्रिक बाबींवर बोलण्यासाठी अनंत कळसे माजी प्रधान सचिव विधिमंडळाचे आपल्यासोबत फोनवर जोडले गेलेले आहेत। कळसे सर, आपण पाहतोय या घडामोडी ज्या पाहता राज्यपालांचा आत्ता चार्ज गोव्याच्या राज्यपालांकडे दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते, तसं झालं तर ते तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का, कारण त्याचे काय नियम आहेत नेमके त्या संदर्भात खुलासा कराल, आणि जर उद्या राजकीय हालचालींमध्ये राज्यपालांचा रोल महत्वाचा असेल तर अशा पद्धतीने चार्ज देता येऊ शकतो का? नाही, संविधानामध्ये तशी काही बंदी नाहीये, प्रोहिबिशन नाहीये आणि या अगोदर सुद्धा महाराष्ट्राच्या राज्यपालांचा जो चार्ज आहे, कार्यभार आहे, तो गोव्याच्या राज्यपालांना दिला गेला होता। त्यामुळे त्यामध्ये असं काही मला कॉन्स्टिट्युशनल इनव्हॅलिडिटी किंवा कॉन्स्टिट्युशनल बार असं काही वाटत नाही। असं होऊ शकतं कारण करोनाचं मुळे ऍडमिट झाल्याचं असं मला आता कळतंय न्यूजवरून, अगदी तर असं देऊ शकतो, त्यात काही वावगं काही नाही। कळसे सर, दुसरा एक मुद्दा असा आहे की सरकार स्थापनेचा जर दावा करायचा झाला तर अशा पद्धतीने आता एक अशी माहिती समोर येते, अर्थात या सगळ्या शक्यता आहेत, कोणतीही ठोस माहिती नाही, मात्र अशी एक शक्यता आहे की गुवाहाटीतले सगळे बंडखोर आमदार अख्खा गट घेऊन गोव्यात दाखल होतील आणि तिथं श्रीधरन पिल्लाईंकडे, तिथले जे राज्यपाल आहेत त्यांच्याकडे जर प्रभार गेला तर त्यांच्यासमोर गटस्थापनेचा दावा करू शकतात आणि आपला गट अधिकृत असल्याचा दावा करू शकतात। अशा वेळेला राज्याबाहेर जर या हालचाली झाल्या तर तो दावा ग्राह्य मानला जाऊ शकतो का, की महाराष्ट्रातच तो दावा केला पाहिजे? नाही, असं काही नाही, कारण राज्यपालांकडे जर गोव्याचा चार्ज दिला असेल तर ते महाराष्ट्राचे सुद्धा राज्यपाल होतील आणि तिथे जाऊन जर त्यांनी जसा दावा सादर केला की गटाच्या बाबतीत वगैरे, यात तसं काही म्हणजे मला वाटत नाही कायदेशीर दृष्ट्या वावगा आहे, कारण त्यांना ऑफिशियली कसं नोटिफिकेशन राष्ट्रपती भवनाकडून निघेल तसे नोटिफिकेशन निघाल्यानंतर ते निश्चितच जाऊ शकतील आणि त्यांचं काय जे गटाची स्थापना जी आहे ते त्यांना दाखवू शकतील काय असेल तर। कळसे सर, अजून एक मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदेंनी असा गुवाहाटी विमानतळावर दावा केला की आपल्यासोबत 40 आमदार आहेत, त्यात काही अपक्ष आमदार पण असतील,
जर 36 म्हणजे 2/3 आमदारांचा पाठिंबा त्यांना असेल तर त्यांचा गट अधिकृत मानला जाईल विधानसभेत। अशा वेळेला उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे म्हणजे मूळ शिवसेनेत जे आमदार आहेत त्या आमदारांच्या गटाला काय म्हटलं जाईल किंवा त्यांची नेमकी राजकीय स्थिती त्या विधान भवनात कशी असेल? नाही, यामध्ये काय जे 10th शेड्यूल आहे पक्षांतर बंदी कायद्यान्वये पॅरा 3 मध्ये अशा तरतुदी आहे की मूळ पक्षामध्ये मूळ पॉलिटिकल पार्टी ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी यामध्ये ती फूट पडली पाहिजे, उभी फूट अशी जे म्हणतो आपण ती पडली पाहिजे। म्हणजे जिल्हा पातळीवर ग्राम पातळीवर म्हणजे आपल्या नंतर राज्य पातळीवर ती फूट पडली पाहिजे। त्यांच्याकडे आहे 2/3 सदस्य आणि शेवटी फुटीचा निर्णय माननीय अध्यक्ष घेतात 10th शेड्यूल प्रमाणे पक्षांतर विरोधी कायद्यामुळे। ऑफकोर्स ते तर ही तर नंतरची प्रक्रिया झाली, पण हा जो दावा वगैरे ते मात्र करू शकतील दावा आणि त्यामध्ये काय जे पुढे करायचं असेल ते माननीय अध्यक्ष आणि माननीय राज्यपाल निर्णय घेतील त्यामध्ये। कळसे सर, अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे की आता विधानसभेला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही आहे, अध्यक्षपदाचा कार्यभार हा उपाध्यक्षांवर म्हणजे नरहरी झिरवाळांवर देण्यात आलेला आहे। अशा वेळेला काही तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात का की विधानसभा उपाध्यक्षांकडे ते अधिकार सुपूर्द करण्यात आले असतील तर तेही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात? नाही, असं काही नाही आहे। संविधानाने त्याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे। जर अध्यक्षांचं पद रिक्त असेल तर आर्टिकल 180 महाराष्ट्र आपलं भारतीय संविधानाप्रमाणे 180 मध्ये स्पष्ट तरतुदी आहे, अध्यक्षांचं पद जेव्हा रिक्त असेल किंवा अध्यक्षांचं कुठल्याही कारणावरून अनुपस्थित असतील तर त्याचा कारभार किंवा त्याच्या ड्युटीज हे उपाध्यक्ष सांभाळतील। त्यामुळे मला नाही वाटत कायदेशीरदृष्ट्या संविधानात्मकदृष्ट्या कुठल्याही अडचणी माननीय उपाध्यक्षांना येतील असं वाटत नाही, कारण संविधानाच्या तरतुदी अगदी स्पष्ट आहे। आर्टिकल 180 हे अगदी स्पष्ट आहे, त्यामुळे हा कुठलाही समस्या उद्भवणार नाही। अजून एक मुद्दा तुमच्याकडनं क्लिअर करून घ्यायचा होता की अजय चौधरींची आता नवे गटनेते म्हणून शिवसेनेने नियुक्ती केलेली आहे। त्यांच्या पत्रावर असं म्हटलं जाते की फक्त 17 आमदारांच्या सह्या आहेत। अशा वेळेला त्यांची नियुक्तीला झिरवाळ म्हणजे उपाध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे, त्यांना अधिकृत गटनेता केलेला आहे। ही तांत्रिक बाब पुढे कायदेशीर कसोटीवर जर त्याला चॅलेंज दिलं गेलं तर टिकेल का? नाही, त्यांनी एक ठराव असं मी बघितलं आपल्याच टीव्हीवरून मला असं कळतं की त्यांनी एकमताने अजय चौधरी यांची निवड केलेली आहे। आता विधिमंडळ शिवसेना विधिमंडळ पक्षामध्ये किती सदस्य होते काय नाही याची तर मला काही माहिती नाही, पण एकमताने निवड केल्यानंतर ती निवड माननीय उपाध्यक्षांनी नियमाप्रमाणे ग्राह्य ठरवून त्यांना मान्यता दिलेली आहे। आता एक्झॅक्टली किती सदस्य उपस्थित होते काय होते ही म्हणजे याची माहिती मला नाहीये, पण आता बघा एक मी उदाहरण देतो साधं। विधानसभेमध्ये जो बहुमताने निर्णय घेतला जातो, समजा विधानसभेचा कोरम 29 आहे, जर आपला कोरम एवढी संख्या असेल 30 विधानसभेचे सदस्य असतील आणि त्याच्यामुळे 15-16चं बहुमत असतं, त्या अन्वये निर्णय घेतला जातो। हा एकमताने निर्णय घेतलाय, त्यामुळे याला कायदेशीर अडचण येईल असं मला काही वाटत नाही, वरकरणी वाटत नाही। अजून एक चर्चा अशी आहे की एक शेवटचा प्रश्न की शिवसेनेच्या प्रतोदने जर व्हीप जारी केला तर हे जे बंडखोर आमदार आहेत त्यांना पण तो व्हीप लागू असेल का की यांनी जर वेगळा गट स्थापन करण्याआधी एखादा व्हीप म्हणजे आता विधानसभा अधिवेशन सुरू नाही आहे पण जर आपत्कालीन अधिवेशन बोलवलं गेलं आणि तिथं व्हीप जारी झाला तर तो यांना बंधनकारक असेल का बंडखोरांना? कारण काय झालंय आता ही फुटीची जी प्रक्रिया आहे त्याला अद्याप अध्यक्षांची मान्यता त्या पक्षांतर विरोधी कायद्याप्रमाणे मिळालेली नाहीये आणि या गटालाही त्यांनी मान्यता दिलेली आहे, मिळाली की नाही याची मला कल्पना नाहीये, पण व्हीप निश्चितच लागू होतील कारण ते शिवसेना विधिमंडळ पक्षाचे सगळे सदस्य आहेत शिवसेना विधिमंडळ पक्षाचे। त्यामुळे जर सुनील प्रभू यांनी जर व्हीप जारी केला तर तो निश्चित त्यांना ऍप्लिकेबल आहे असं तरी प्रायम ऑफिसचे आता दिसतंय। पुढची डेव्हलपमेंट आजची काय होईल ते बघू आपण नंतर। अगदी कळसे सर, धन्यवाद तुम्ही या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल, ही प्रतिक्रिया दिली, हे विश्लेषण केलं। आपण पाहिलं की अनंत कळसे माजी सचिव आहेत विधान भवनाचे, अनेक मुख्यमंत्री त्यांनी पाहिलेले आहेत, अनेक अशा तांत्रिक बाबीतून त्यांनी स्वतः निवाडा केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या मतानुसार या नवीन गटनेत्याला हा बंडखोरांचा जो गट आहे जोपर्यंत तो रजिस्टर्ड होत नाही तोपर्यंत त्याला शिवसेनेचा व्हीप लागू असेल। जर अधिवेशनादरम्यान काही भूमिका घ्यायची झाली तर या बंडखोरांना वेगळी भूमिका घेता येणार नाही, त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते। आणि दुसरी बाब म्हणजे राज्यपालांचा मुद्दा सुद्धा त्यांनी त्याच्यावर खुलासा केलेला आहे की जर भाजपनं हालचाली सुरू केल्या
आणि राज्यपालांकडे प्रभारी कार्यभार हा गोव्याच्या राज्यपालांकडे दिला गेला तर गोव्याचे राज्यपाल तिथे गोव्यात सरकार स्थापनेच्या हालचाली करू शकतात। त्याच्यावर बंधन नाही आहे की त्या सगळ्या हालचाली महाराष्ट्रातच झाल्या पाहिजेत। तांत्रिकदृष्ट्या जर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार हा गोव्याच्या राज्यपालांकडे दिला गेला तर ते राज्यपाल गोव्यात बसून सुद्धा महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा तांत्रिक बाबींचा निर्णय घेऊ शकतात। त्यांना ते अधिकार कायद्यानं बहाल केलेले आहेत। त्यामुळे जर का गोव्याच्या राज्यपालांकडे प्रभारी राज्यपाल पद दिलं गेलं तर मात्र भाजपसाठी अनेक गोष्टी सुकर होऊन जातील आणि या बंडखोरांच्या गटाला कदाचित भाजपची सत्ता असलेल्या गोव्यात नेऊन तिथं राजकीय घडामोडींना वेग दिला जाऊ शकतो। एक प्रकारे पथ्यावर पडणाऱ्या काही गोष्टी भाजपच्या दृष्टीने आणि या बंडखोरांच्या दृष्टीने म्हणाव्या लागतील।